Hello students, welcome to all of you. In the previous lecture, we have seen the definition of atoms, molecules, compounds, the different types of processes, and also we have seen the atomicity. In that, number of atoms are present in the molecule is called as atomicity. Depending upon the presence of number of atoms in the given type of the molecules, these atomicities are classified into monoatomic, diatomic, triatomic, tetraatomic, and polyatomic. And also I have given to some examples, write the atomicity of the given compounds. Now in this lecture or the chapter, some basic concepts of the chemistry. We have to see the matters and its composition, matters and its classification, then properties of the matter and their measurements. Then also we have to study the units and different types of units. See carefully, because this is the most important points or most important lecture for this chapter. So everyone listen carefully what I am going to discuss in front of you. Okay, now we will start the point, that is the matters. Everybody know what is meant by matter. A matter is everything which has mass and occupies a space. सगळीकडे हे मॅटर व्यापलेलं आहे, त्याच्यामध्ये जागा आहे आणि त्याला वस्तुमान देखील आहे. मास म्हणजे काय? वस्तुमान. Therefore matter is everything which has mass and which occupies the space, and this is the definition of matters. Then already this point is over in the 10th standard or 9th standard. What are the states of the matter? What are the states of the matter? There are 3 states of matter: solids, liquids, and gases. Solids, liquid and gases, these are the 3 states of matter. म्हणजे पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. एक स्थायीरूप अवस्था आहे, दुसरी जी आहे ती द्रवरूप अवस्था आहे, आणि तिसरी जी आहे ती वायुरूप अवस्था आहे. हे मराठीत झालं. मग आता स्थायीरूप अवस्था म्हणजे काय, तर आपण एखादं एक्झाम्पल आपल्या समोर डोळ्यासमोर पाहायचं. आपण स्थायीरूप म्हणजे काय बघा. सॉलिड सबस्टन्स थोडक्यात आलं लक्षात. म्हणजेच एखादा स्टोन घ्या किंवा चॉक घ्या, खडू घ्या. एखादा जर खडू आपण हातामध्ये घेतला तर तो खडू म्हणजे काय असतो, तो त्या ठिकाणी त्याचा शेप देखील जेवढा आहे तेवढा आहे, आणि त्याला जर एखाद्या वजनामध्ये टाकला, पारड्यामध्ये टाकलं तर त्याला निश्चित असं वजन देखील असतं. म्हणून जे स्थायीरूप पदार्थ आहेत त्यांना त्याचा डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम असतं. म्हणजे सॉलिड पजेसेस डेफिनेट शेप एज वेल एज डेफिनेट व्हॉल्यूम. अलग लक्षात तुमच्या. म्हणजे स्थायीरूप पदार्थाला निश्चित असं वजन आणि निश्चित असा आकार असतो, ऍज कम्पेअर टू दॅट ऑफ द लिक्विड्स. आता पाणी घेतलं आपण, मग पाणी घेतलं आपण, 1 लिटर पाणी घेतलं तर ते 2 लिटर भरणार नाही किंवा ते अर्धा लिटर भरणार नाही. म्हणून त्याला निश्चित असं वस्तुमान आहे, परंतु त्याचा शेप मात्र निश्चित नाही. का, तर ज्या भांड्यामध्ये आपण टाकू त्या भांड्याच्या आकारानुरूप ते त्याला स्वतःला आकार प्राप्त करून घेतं. म्हणून द प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड इज दॅट लिक्विड्स हॅव definite volume but not definite shape. That means they take the shape of the container. म्हणजे भांड्यात, ज्या भांड्यात टाकू आपण त्या भांड्याच्या आकारानुरूप ते लिक्विड त्याला आकार घेत असतं. म्हणून लिक्विड शोज डेफिनेट व्हॉल्यूम बट नॉट डेफिनेट शेप. लक्षात. देन गॅसेस. आता गॅस आपल्याला पाहता येतो का? नाही. म्हणजे त्याला निश्चित आकार आपल्याला तर पाहू शकत नाही, किंवा त्याचं वस्तुमान बी आपण पाहू शकत नाही, किंवा त्याला नसतं. म्हणून गॅसेस सबस्टन्स डू नॉट हॅव डेफिनेट शेप एज वेल एज डेफिनेट व्हॉल्यूम. द वायुरूप अवस्थेतल्या पदार्थांना निश्चित असा आकार आणि निश्चित असा आकारमान नसतं. म्हणून गॅसेस टेक्स द शेप अँड द व्हॉल्यूम ऑफ इट्स कंटेनर. म्हणजे ज्या कंटेनर मध्ये टाकू त्याला त्याच पद्धती, त्या कंटेनर किती मापाचा आहे त्या पद्धतीने त्याला आकारमान बी आहे, आकारमान पण आणि आकार सुद्धा त्याचा
वस्तुमान आणि आकारमान ते दोन्ही त्याला त्या कंटेनर त्याला प्राप्त होत असतात. म्हणून सांगण्याचा एकच उद्देश आहे की देर आर द 3 कंपॅरेटिव्हली प्रॉपर्टीज इन बिटवीन सॉलिड्स, लिक्विड अँड गॅसेस. हे डिटेल आपल्याला चॅप्टर नंबर 10 मध्ये शिकायचं आहे, पण फक्त थोडंसं त्यात तुम्हाला पुस्तकामध्ये दिले स्टेट्स ऑफ मॅटर आणि आय हॅव गिव्हन टू यू द व्हेरियस comparatively properties in between solids, liquid and gases. That is, solids have definite shape as well as definite volume. Liquids do not have definite volume liquids have definite volume but do not have definite shape, and gases do not have definite shape as well as definite volume. म्हणजे स्थायू पदार्थाला निश्चित असं आकार आणि आकारमान असतं, लिक्विड पदार्थांना निश्चित असं वस्तुमान आहे परंतु आकारमान नसतं, आणि गॅसेस पदार्थाला आकारमान आणि वस्तुमान हे दोन्हीही नसतं. म्हणून दीज आर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर. आलं का? दिस इज द पॉइंट ऑफ मॅटर. म्हणजे मॅटर ची डेफिनेशन आणि देर आर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर. तुम्हाला पॉइंट लक्षात आला असेल. सर्वांना मराठीत सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या इंग्लिशमध्ये सगळं. आता लिक्विडचं उदाहरण, सॉलिडचं उदाहरण जर दिलं तर आपण स्टोन दिला, चोक दिला. लिक्विडचं उदाहरण दिलं आपल्याला काय आलंय? पाणी आहे. म्हणजे द्रव पदार्थ थोडक्यात. गॅसेस म्हणजे वायू, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. दीज आर द एक्झाम्पल फॉर द गॅसेस. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, properties of matter. What are the properties of matter? There are 2 properties of matter. One is what? Physical property, and second is what? Chemical property. मग फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही आता 10वी मध्ये शिकलेला आहात, भौतिक गुणधर्म. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? भौतिक गुणधर्म. आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? रासायनिक गुणधर्म. Physical properties, the properties which can be measured and observed without changing the chemical composition of the substance is called as the physical property. म्हणजे एखाद्या पदार्थाला आपण मोजू शकतो आणि पाहू शकतो का? त्याच्यामधली कायमस्वरूपीची क्रिया आहे ती न होता ते पाहणं, ते मोजणं आणि ते आपण त्याचं लक्ष जाणीवपूर्वक आपण त्याला पाहतो. दॅट इज कॉल्ड एज द फिजिकल प्रॉपर्टीज. लक्षात तुमच्या? सपोज आता फिजिकल प्रॉपर्टीज उदाहरण काय देता येईल आपल्याला? तुम्हाला आईस म्हणजे काय? बर्फ आहे. मग आता बर्फाला काय आपण ऑब्झर्व जर केलं तर काय होणार आहे? त्याचं ते वजन घेतलं तर त्याला निश्चित वजन असणार आहे. पाहिलं तर आपण ते काय पांढऱ्या रंगाचा आहे बर्फ असं पाहू शकतो आपल्याला. मग ते फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत? एक कलर आहे. कलर म्हणजे रंग, ही एक फिजिकल प्रॉपर्टी झाली. ओडर म्हणजे गंध, गंध म्हणजे वास. लक्षात तुमच्या? ते मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितलन बिंदू. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय? वितलन बिंदू. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय? उत्कलन बिंदू. आणि डेन्सिटी म्हणजे काय? घनता. These are the physical properties. क्वेश्चन येतो, डिफाईन फिजिकल प्रॉपर्टीज, गिव्ह एक्झाम्पल. मग फिजिकल प्रॉपर्टीज विच कॅन बी मेजर्ड, द प्रॉपर्टी विच कॅन बी मेजर्ड एज वेल एज ऑब्झर्व्ड विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड एज द फिजिकल प्रॉपर्टी. There are these types of some important properties like color, odor, melting point, boiling point and density. मी मराठीत सुद्धा याचा अर्थ सांगितलेला तुम्हाला. ओके. Then what is meant by chemical property? The substance undergoes chemical reaction with another one. म्हणजे एखाद्या पदार्थाची दुसऱ्या पदार्थावर अभिक्रिया झाल्यानंतर नवीन पदार्थ होतो आणि तो पदार्थ कायमस्वरूपी असतो, आणि दॅट इज कॉल्ड एज द केमिकल प्रॉपर्टीज. थोडक्यात फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल, आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे केमिकल चेंज, दॅट इज रासायनिक बदल. आता मॅग्नेशियमची जी फीत आहे ही जर ऑक्सिजन बरोबर जाळली तर आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. म्हणून या ठिकाणी एमजी दिले, O2 दिले. मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे? एमजी. ऑक्सिजनची O2. एमजी O2 होईल, पण बॅलन्स करण्यासाठी इकडे तुला तुम्हाला 2 द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी कोएफिशियंट 2 आला, म्हणून 2mg म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड. आता त्यांना तुम्हाला पुस्तक दिलेले कोक म्हणजे कार्बन विच इज ऑक्सिडाइज विथ ऑक्सिजन, इट गिव्स कार्बन डायऑक्साईड. म्हणून कार्बन कोक जर ऑक्सिजन बरोबर जळाला असता, त्याचं ज्वलन केलं असतं, त्याला कार्बन डायऑक्साईड तयार होतं. म्हणून या ठिकाणी कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साईड. लक्षात? आणि दिस आर द एक्झाम्पल्स फॉर द केमिकल प्रॉपर्टीज. म्हणून सांगितलं काय आहे? एका पदार्थाची अभिक्रिया दुसऱ्या पदार्थावर झाल्यानंतर नवीन पदार्थ तयार होतो आणि तो कायमस्वरूपी असतो. दॅट इज कॉल्ड एज द केमिकल प्रॉपर्टीज. हा कोळसा तयार झाला, कोक तयार, त्या कोकचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार झाला. पुन्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन आणि ऑक्सिजन तयार होऊ शकत नाही. म्हणजेच काय? दिस रिएक्टंट इज कन्व्हर्टेड प्रॉडक्ट अँड अगेन दिस प्रॉडक्ट डज नॉट कन्व्हर्ट टू रिएक्टंट. म्हणजे काय? याचं पुन्हा मूळ पदार्थ तयार होत नाही. आता थोडक्यात सांगतो की भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. भौतिक बदल म्हणजे मूळ पदार्थ पुन्हा परत मिळवता येत नाही. दॅट इज कॉल्ड एज भौतिक बदल म्हणजे काय? मूळ पदार्थ पुनश्च आपल्याला मिळवता येतो. लक्षात तुमच्या? आणि केमिकल प्रॉपर्टी दॅट इज केमिकल चेंज. मूळ पदार्थ पुनश्च आपल्याला मिळवता येत नाही. दॅट इज कॉल्ड एज द केमिकल प्रॉपर्टी. या ठिकाणी मूळ पदार्थ आपल्याला परत मिळवता येतो, परंतु केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला मूळ पदार्थ परत मिळवता येतो का? नाही. म्हणून दीज आर दी टाइप्स ऑफ दी
properties in between in the or behind matters. There are two properties, physical property and the chemical property. Now next point, that is the measurements of the properties. How will you measure these properties? Many properties of matter such as mass, length, area, pressure, volume, time, etc. are quantitative in nature. So any given entity is measured in the units. या प्रत्येक गोष्टीचं मापन करण्यासाठी आपल्याला युनिटची गरज असते. युनिटची गरज असते. लक्षात तुमच्या कोणते युनिट्स आहेत ते? तर व्हॉट इज मीन बाय युनिट्स? व्हॉट इज मीन बाय युनिट्स? आता बघा, आता समज म्हटलं माझं 70 सेंटीमीटर वजन आहे. तुम्ही सर काय सांगताय, ते सेंटीमीटर कुठं वजन असतं का? मग सेंटीमीटर नसून ते किलोग्रॅम वजन आहे, म्हणून किलोग्रॅम इज द युनिट ऑफ मास. लक्षात तुमच्या? अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं. व्हॉट इज मीन बाय युनिट्स? व्हॉट इज मीन बाय युनिट्स? आता प्रत्येक देशामध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये एक फिक्स्ड असं युनिट आहे. लक्षात तुमच्या? आणि ते प्रत्येकाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी युनिटची डेफिनेशन काय दिली? दी आर्बिट्ररीली, दॅट इज रॅन्डमली, म्हणजे आपल्या कोणत्या स्वरूपामध्ये? इट इज मेजर्ड, arbitrarily or randomly measured and universally accepted standards are called as the unit. लक्षात तुमच्या? arbitrarily measured and विश्वाने आपल्याला ऍक्सेप्ट केले म्हणजे स्वतःकडे आपण ऍक्सेप्ट केले, त्यांनी मान्य केलेले आहे, स्टँडर्ड आहे, दॅट इज कॉल्ड एज द युनिट्स. लक्षात आलं तुमचे डेफिनेशन? युनिट म्हणजे मराठीत एकक. युनिट म्हणजे काय मराठीत? एकक. म्हणून डेफिनेशन किती सोपी आहे? दी आर्बिटरीली measured and universally accepted standards are called as the units. मग there are 3 different systems of the units. कोणते 3 सिस्टीम्स आहेत त्यामध्ये? पाहून घ्या व्यवस्थित. अतिशय महत्वाचं चॅप्टर आहे. तुम्हाला इथल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट मी या ठिकाणी क्लिअर करतोय तुमच्या. सीजीएस सिस्टीम. सीजीएस सिस्टीम म्हणजे काय बघा, इथे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम. काय या ठिकाणी? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम. एफपीएस म्हणजे काय? फूट पाऊंड सेकंद सिस्टीम. आता बघा या ठिकाणी पूर्वी लहान बाळाचं वजन पाऊंड मध्ये मोजत होते बघा, आणि अरेबियन वेगळ्या आपली कंट्री सोडून इतर कंट्रीमध्ये, काही कंट्रीमध्ये लहान बाळाचं वजन बघा किलोग्रॅम ऐवजी पाऊंड्स मध्ये मोजलं जातं, आणि 1 किलोग्रॅम दॅट इज 2.20 पाऊंड्स असं त्याचं कन्व्हर्जन आहे. लक्षात? एमकेएस सिस्टीम. एमकेएस म्हणजे काय बघा? एमकेएस मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. काय? मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. आणि हे सगळे युनिट जे आहेत, हे सगळे सिस्टीम ऑल युनिट्स फॉर एलएमटी. एलएमटी म्हणजे काय? लेंथ, मास आणि टाइम. लेंथ, मास आणि टाइम. लेंथ सेंटीमीटर, मास ग्रॅम आणि टी सेकंद, अशा प्रकारचे युनिट आहे. लेंथचं युनिट कसं आहे सीजीएस सिस्टीम मध्ये? सेंटीमीटर. नंतर मासचं युनिट काय आहे? ग्रॅम. आणि टीचं टाइमचं युनिट काय आहे? सेकंद. त्याच्यानंतर एलएमटी म्हणजे एफईएस म्हणजे काय आहे? लेंथ युनिट फूट. नंतर मासचं युनिट पाऊंड्स आणि टाइमचं युनिट सेकंद. त्यानंतर एमके सिस्टीम मध्ये लेंथचं युनिट काय आहे? मीटर. नंतर मासचं युनिट काय आहे? किलोग्रॅम. आणि टीचं युनिट काय आहे? सेकंद. म्हणून एमकेएस म्हणजे काय? मास किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. लक्षात तुमच्या? इथं बघा आता सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम, फूट पाऊंड सेकंद सिस्टीम, आणि मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. आणि सर्वांत आपण कशात मोजतो? आपण कोणत्या शॉर्ट फॉर्म काय दिलाय? एलएमटी. म्हणजे हे युनिट आहेत. लेंथचं युनिट सीजीएस सिस्टीम मध्ये सेंटीमीटर आहे, मासचं युनिट सीजीएस सिस्टीम मध्ये ग्रॅम आहे, आणि टाइमचं युनिट सीजीएस सिस्टीम मध्ये सेकंद आहे. असं तुम्ही करून घ्यायचे. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता एसआय सिस्टीम म्हणजे काय? एसआय सिस्टीम, एस म्हणजे सिस्टीम आणि आय म्हणजे कोण आहे? इंटरनॅशनल. इंटरनॅशनल सिस्टीम ऑर सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. सिस्टीम इंटरनॅशनल युनिट, याला काय म्हणायचं? सिस्टीम इंटरनॅशनल युनिट. द सिस्टीम युजेस द मीटर, बघा, द किलोग्रॅम अँड द सेकंद. काय करते हे? मीटर कशासाठी वापरलं जातं? लेंथसाठी. किलोग्रॅम
मास साठी आणि सेकंड टाइम साठी, फॉर लेंथ, मास अँड द टाइम रिस्पेक्टिव्हली. अलग लक्षात तुमच्या. नाव दिस सिस्टीम इज ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि ही जी सिस्टीम आहे जगामध्ये या सिस्टीमला ऍक्सेप्ट केलेला आहे, हिचा उपयोग केलेला आहे एसआय सिस्टीमला. एसआय सिस्टीम म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम, इंटरनॅशनल सिस्टीम और सिस्टीम इन इंटरनॅशनल. अलग लक्षात तुमच्या. नाव दिस सिस्टीम इज ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. नंतर टाइप्स ऑफ युनिट्स कोणते आहेत? तर देर आर द टू टाइप्स ऑफ युनिट्स. फंडामेंटल युनिट्स, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द बेसिक युनिट्स, अँड सेकंड वन दॅट इज द डिराइव्ड युनिट्स, इट इज कॉल्ड एज द डिराइव्ड युनिट्स. मग आता त्या ठिकाणी पहा, what is the definition of fundamental units? The physical quantity which are not depend on other quantities for their measurements are called as the fundamental units. There are 7 fundamental units. तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन नाही, पण मी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करायच्यात. अतिशय महत्वाचे मी हे नोट्स काढून तुम्हाला दिले, तुम्ही वहीमध्ये लिहायच्या, पेन वही घ्यायची साइड बाय साइड आणि लगेच लिहून काढायचं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? तर बेसिक युनिट्स येते. मग त्याची डेफिनेशन काय आहे? द फिजिकल क्वांटिटी विच आर नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड एज द फंडामेंटल. म्हणजे तिची हे जी युनिट आहेत हे दुसऱ्या युनिटच्या आधार घेऊ शकत नाही, ते स्वतःच युनिट वापरतात, आणि दॅट इज कॉल्ड एज द फंडामेंटल युनिट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द बेसिक युनिट. देर आर 7 टाइप्स ऑफ बेसिक युनिट्स. आता कोणते 7 टाइप्स ऑफ आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. लक्ष तुमच्या. बघा, हे तुम्हाला 40 मिनिटाचं लेक्चर घेण्यासाठी मला 3 तास सेट टाईप करावं लागतं या ठिकाणी. पहा, व्यवस्थित त्याला पीपीटी तयार करायचे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करावं लागते, चुकीचं पाहावं लागते, टाईप करावं लागते, तरी देखील तुम्ही परंतु मी इकडे तुम्हाला पाठवते तुमच्या ग्रुपला, पण तुम्ही पाहत नाहीत. मला लगेच दिसतंय कोण कोण पाहताय ते. आता उद्या मात्र मी, आता नंतरचं हे लेक्चर नाही पाहिलं तर मी तुमच्या पालकांना फोन करणार आहे. ओके. आता पहा, फंडामेंटल क्वांटिटी किंवा फंडामेंटल कोणती क्वांटिटी? लेंथ आहे. त्याचं एसआय युनिट मध्ये काय आहे? मीटर आहे, आणि त्याचं सिम्बॉल काय आहे? ईएम. लक्षात तुमच्या. म्हणजेच एसआय युनिट मध्ये लेंथचं युनिट एकक काय आहे? मीटर, आणि त्याचं सिम्बॉल काय आहे? ईएम. मास, सेकंड मास आहे, एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम. किलोग्रॅम, आणि ते कशात लिहू शकतो? सिम्बॉल केजी. केजी म्हणजे किलोग्रॅम. नंतर थर्ड इज द टाइम, त्याचं युनिट काय? एसआय युनिट सेकंड. लक्षात तुमच्या. सेकंड, आणि सिम्बॉल काय आहे? यस. लक्षात तुमच्या. यस. नंतर फोर्थ क्वांटिटी दॅट इज टेम्परेचर. टेम्परेचरचं एसआय युनिट काय आहे? केल्विन. म्हणजे तुम्ही म्हणा केल्विन, टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये येतं, फॅरनहाइट मध्ये येतं, आणि केल्विन मध्ये येतं, पण केल्विन इज द स्मॉलेस्ट युनिट. लक्षात तुमच्या. म्हणून द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज डॅश केल्विन. इथे आहे के. नंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचं एसआय युनिट काय आहे? मोल. आणि कसं सिम्बॉल आहे? मोल. तुम्ही ई द्यायचं नाही इकडं, MOL फक्त. लक्षात. Then electric current, ampere आहे. SI unit of electric current is ampere आणि denoted by A. And luminous intensity that is candela. लक्षात. कॅन्डिला, आणि युनिट ऑफ सिम्बॉल इज CD. लक्षात तुमच्या. आता तुम्हाला याच्यापैकी एक प्रश्न 100% येतो. NCERT मध्ये येतो, आपल्या 11वीच्या परीक्षेला येतो, किंवा टेक्स्ट जे आहे ते सुद्धा येतं टेस्टला होता. मग व्हॉट इज द युनिट ऑफ लेंथ इन SI? व्हॉट इज द SI युनिट ऑफ लेंथ? meter. What is the SI unit of amount of substance? Mole. What is the SI unit of time? Second. What is the SI unit of luminous intensity? Candela. असे क्वेश्चन येतात. लक्षात आलं तुमच्या. लगेच वहीमध्ये तुम्ही चार्ट करायचा, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा तुमच्या मोबाईलवरती करून शकता. ओके. दिस इज अबाउट द फंडामेंटल युनिट्स, अँड देर आर 7 फंडामेंटल युनिट्स. लक्षात आलं तुमच्या. पुढचं बघा आता, डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय? तर डिराइव्ड युनिट दिस इज द सेकंड part of the units. The physical quantity which are depend on other quantities for their measurements are called as the derived units. काय सांगितलंय? The physical quantity which are depends on other quantities for their measurements are called as the derived units. कोणते derived units आहे? सपोज तुम्ही काय घेतला? एरिया घेतला. एरिया कसं आहे? मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे? लेंथ स्क्वेअर आहे त्या ठिकाणी. लेंथ स्क्वेअर. लक्षात. मग एसआय युनिट काय आहे? स्क्वेअर मीटर आहे. स्क्वेअर मीटर आहे. आता लेंथ म्हणलं की त्याचं युनिट काय आहे? एल. आता म्हणजे फंडामेंटल लेंथचं युनिट काय आहे? लेंथचं मीटर आहे. बरोबर की नाही? मीटर हे फंडामेंटल युनिट आहे, पण याचा आधार घेऊन एरिया काढला. एरिया म्हणजे काय? बाजू गुणिले बाजू, म्हणजे मीटर गुणिले मीटर, दॅट इज स्क्वेअर मीटर. आलं का तुमच्या. म्हणून या एसआय युनिट किंवा लेंथचं युनिट मीटर आहे. हे मीटर हे फंडामेंटल युनिट आहे. या फंडामेंटल युनिटचा आधार घेऊन यांनी काय केलं? डिराइव्ड युनिट तयार केलं एरियाचं, आणि दॅट इज द स्क्वेअर मीटर. लक्षात तुमच्या. म्हणून
जे युनिट दुसऱ्या युनिटचा आधार घेऊन एक युनिट तयार करतं, दॅट इज कॉल्ड एज द derived unit. Therefore, the physical quantity which are depend on other quantities for their measurements are called as the derived units. Second one, that is the volume. व्हॉल्यूम काय आहे? लेनचा उपयोग करते. मग लेनचं काय युनिट आहे? मीटर. आणि मग व्हॉल्यूम म्हटलं तर काय होते बघा, व्हॉल्यूम काय सांगते? या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ विड्थ आणि बघा हाईट, लेंथ विड्थ आणि हाईट. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, एम गुणिले एम दॅट इज एम क्यूब. एमचा तिसरा घात. लक्षात? हे एक्सप्रेशन करता. इट इज एक्सप्रेस्ड इन, एक्सप्रेशन म्हणजे क्युबिक मीटर, सॉरी याला क्युबिक मीटर म्हणायचं, स्क्वेअर मीटर म्हणायचं. काय म्हणायचं? स्क्वेअर मीटर. एमचा वर्ग म्हणजे स्क्वेअर मीटर. दिस इज कॉल्ड एज अ क्युबिक मीटर. आणि मग डेन्सिटी काय येतं? डेन्सिटी घनताची काय व्याख्या आहे? मास पर युनिट व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं काय आहे? युनिट एसआय युनिट किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूमचं काय आहे? क्युबिक मीटर. ठीक आहे, क्युबिकचं व्हॉल्यूम झालं ना क्युबिक मीटर. म्हणून काय? किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. दिस इज द डिराइव्ड युनिट फॉर डेन्सिटी. व्हेलॉसिटी इज अ डिस्टन्स बाय टाइम. डिस्टन्स काय आहे? मीटर. आणि टाइमचं काय? सेकंड. म्हणून मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे पास्कल आहे, एसआय युनिट आहे. न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. वाचन कसं करायचं बघा, न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. आणि कॉन्सन्ट्रेशन मोल अपॉन व्हॉल्यूम, मोल अपॉन लिटर. व्हॉल्यूम कसं म्हणतो? लिटरने. आणि तुम्हाला सांगितलं मोल कसं लिहायचं? MOL पर लिटर. मोल पर लिटर इज अ डिराइव्ड युनिट फॉर द कॉन्सन्ट्रेशन. असा एक क्वेश्चन येतो. व्हॉट इज द डिराइव्ड युनिट फॉर द कॉन्सन्ट्रेशन? मोल पर लिटर. व्हॉट इज द डिराइव्ड युनिट फॉर डेन्सिटी? किलोग्राम पर क्युबिक मीटर. व्हॉट इज द डिराइव्ड युनिट फॉर व्हॉल्यूम? क्युबिक मीटर. म्हणजेच किंवा द डिराइव्ड युनिट फॉर डेन्सिटी इज एक्सप्रेस्ड इन बघा क्वेश्चन सुद्धा कसे येतात. एक्सप्रेस्ड इन डिराइव्ड युनिट फॉर डेन्सिटी इज एक्सप्रेस्ड इन किलोग्राम पर क्युबिक मीटर. पर क्युबिक मीटर कसं लिहायचं बघा. आता तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकलं असतं. पर किलोग्राम, केजी, एम आणि वरती -3 लिहिलं तरी चालतं. ह्या ऑब्लिक नाही दिलं तर चालतो. किंवा डायरेक्टली यू कॅन राईट व्हॉट? किलोग्राम पर क्युबिक मीटर. ओके, दीज आर द डिराइव्ड युनिट्स. दीज आर व्हॉट? डिराइव्ड युनिट्स. लक्षात आलं तुमच्या? काय शंका येते तुम्हाला? म्हणजे हे झाले डिराइव्ड युनिट. बेसिक व्यवस्थित पाठांतर करायचं, वहीमध्ये लिहून घ्यायचं. आता पुढे बघा, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय दिले त्यांनी बघा. फिजिकल प्रॉपर्टी दोन येतात. मग मास अँड वेट. मास अँड वेट. मास इज अन इनहरंट प्रॉपर्टी ऑफ द मॅटर. मास इज अ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ द मॅटर. हेन्स, इथे हेन्स शब्द आहे. हेन्स मास ऑफ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. द बेसिक युनिट ऑफ मास इज व्हॉट? किलोग्रॅम. म्हणून 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आणि 1000 म्हणजेच काय? हे 3 शून्य म्हणून 10⁻³ ग्रॅम आलं. बरोबर नाही? 1 ग्रॅम दॅट इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम आणि 1 ग्रॅम दॅट इज इक्वल टू 10⁻³ किलोग्रॅम असं लिहू शकतो तुम्ही. ओके. देन लेंथ इन अन ॲटॉमिक रेडियस, अणुची त्रिज्या, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ, these quantities are very small and therefore the fractional units म्हणजे अतिशय स्मॉल युनिट्स in SI system can be used for the determination of the atomic radius, bond length and wavelength. Okay, which are those units? That is a nanometer, picometer. These are the fractional unit. These are what? Fractional मध्ये अतिशय सूक्ष्म असे युनिट आहे. मग त्याचं कन्व्हर्शन दिले. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर? 10⁻⁹ मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर? 10⁻12 मीटर. म्हणून एका पिकोमीटरचे किती मीटर होतात? 10⁻12 मीटर. मायनस म्हटलंय तुम्हाला, म्हणजे ह्याचं ही अतिशय लहान क्वांटिटी या मीटरपेक्षा. लक्षात तुमच्या? नॅनोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. पिकोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. लक्षात आलं तुम्हाला? काय प्रॉब्लेम वाटतोय का? ठीक आहे. ओके, हे लिहून घ्यायची वहीमध्ये साइड बाय साइड. आता एक तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे बघा. मी कोणता फॉर्म्युला दिला बघा? युनिट्स ऑफ लेंथ. कन्व्हर्जन आहे बघा. कन्व्हर्जन कसं करायचं बघा. आता कन्व्हर्जन कसं आहे? 1 मीटर दॅट इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल. आता इकडे लक्षात द्या, या लेंथसाठी हे एवढे मी युनिट तुम्हाला दिलेले, हे करून दिले पुस्तकामध्ये नाही, पण मी माझ्या स्वतःने करून दिले. 1 मिलीमीटर आहे लहानात लहान, त्याच्यानंतर सेंटीमीटर येतं, त्याच्यानंतर डेसिमीटर येतं, त्याच्यानंतर मीटर येतं, त्यानंतर 1 डेकामीटर येतं आणि त्यानंतर हेक्टोमीटर आणि आफ्टर दॅट किलोमीटर. बघा, मिलीमीटर म्हणजे MM,
सेंटीमीटर सीएम, डेसिमीटर डीसी, मीटर एम, डेकामीटर, देन हेक्टोमीटर आणि देन किलोमीटर. आता बघा याच्यामध्ये काय दिले, 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इकडे रिलेशन काहीच नाही त्याचा. 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर. 10 डेसिमीटर इज इक्वल टू 1 मीटर. 10 मीटर इज इक्वल टू 1 डेकामीटर. and 10 decameter is equal to 1 hectometer and 10 hectometer is equal to 1 kilometer. अलग लक्षात तुमच्या, हे असं रिलेशन आहे. परत सांगतो, 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर, 10 डेसिमीटर इज इक्वल टू 1 मीटर, 10 मीटर इज इक्वल टू 1 डेकामीटर, 10 डेकामीटर इज इक्वल टू 1 हेक्टोमीटर and 10 हेक्टोमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. मग मी ते एक एक्झाम्पल दिले, 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मच सेंटीमीटर. 1 मीटर दिले, 1 मीटर, इथं 1 मीटर आहे. हाऊ मच सेंटीमीटर म्हणजे किती उजव्या बाजूला जायचे आपल्याला, 2 घरं, हे 10 आणि हे 10, 10 गुणिले 10 दॅट इज इक्वल टू 100. 10 आहे 100 म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि म्हणजे 10 रेस टू 2, 10 ची किती पॉवर आहे 2, म्हणजे 10 रेस टू 2 मीटर दॅट इज इक्वल टू 1 मीटर. बघा सॉरी इथं सेंटीमीटर पाहिजे, सॉरी. 10 raised to 2 centimeter that is equal to 1 meter. 10 raised to 2 centimeter is equal to काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी 1 मीटर. आता किती मिलीमीटर, बघा याला किती, बघा मिलीमीटर सांगितलं, मिलीमीटर. मग सेंटीमीटरच्या इकडे किती, इथं एक 10 10 आणि 10 म्हणजे हाऊ मच मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. 10 into 10 into 2 1000. 1000 मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. बघा 10 raised to 3, 10 वेळेस 10 raised to 3 मिलीमीटर, 10 raised to 3 मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. इथं परत एमएम पाहिजे, लक्षात ठेवा. 10 raised to 3 मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. आणि मग 1 मिलीमीटर इज इक्वल टू काय रे, 1 मिलीमीटर इज इक्वल टू, याचं रिलेशन करायचं तर म्हणजे 10चा 3रा घात येत आहे, म्हणजे फक्त 10 raised to -3 मीटर होईल. म्हणजे 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10 raised to -3 मीटर. म्हणजे एका मिलीमीटरचे किती मीटर आहे, 10 raised to -3 मीटर. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. तुम्हाला एखाद्याने विचारलं हाऊ मेनी काय 1 किलोमीटर इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर. याच्यापासून किती लांब जावं लागणार आपल्याला म्हणजे सेंटीमीटर पर्यंत, 1 2 3 4 आणि 5, 10 raised to 5 सेंटीमीटर. लक्षात, 1 किलोमीटर इज इक्वल टू 10 raised to 5 सेंटीमीटर. देन हाऊ मच डेसिमीटर, बघा इज इक्वल टू 1 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर इज इक्वल टू डॅश डॅश डेसिमीटर. 1 2 3 4 10 raised to 4 डेसिमीटर. आणि डेसिमीटरचं रूपांतर जर इकडच्या साईड मध्ये करायचं असेल ते मायनस मध्ये येतं, आणि या साईडचं उजव्या साईडकडे रूपांतर करायचं असेल तरी प्लस मध्ये येतं. लक्षात ठेवायचं सर्वांनी. हा फॉर्म्युला दिलाय, वहीमध्ये व्यवस्थित लिहून करायचे. लक्षात आलं तुमच्या? कोणाला काय अडचण वाटते का? हे बेसिक युनिट्स आहेत, हे व्यवस्थित घरी पाठांतर करायचे. त्याच्यावर प्रश्न कसे येतील हे सुद्धा मी सांगितलेले आहे. लक्षात आलं तुमच्या? त्याच्यानंतर हे एक सिम्बॉल्स आहेत, हे लक्षात ठेवायचे. Symbols of commonly used prefixes in power of 10. Power of 10. मग आता प्रिफिक्स काय आहे? प्रिफिक्स आणि सफिक्स बघा, डेसी, डेसी सिम्बॉल काय डी. पॉवर ऑफ 10 काय आहे? डेसीचा 10 raised to -1 आहे, या ठिकाणी मायनस चिन्ह आहे, 10 raised to -1. सेंटी सी 10 raised to -2. मग सांगितलं तुम्हाला सेंटीमीटर म्हणलं की मीटर मध्ये कन्वर्जन करताना. मिली एम 10 raised to -3. लक्षात. मायक्रो, मायक्रोचे चिन्ह आहे 10 raised to -6. नॅनो, हे नॅनोचं चिन्ह सिम्बॉल आहे 10 raised to -9. मी बोलतोय कसं बघा, -9. पिको 10 raised to -12. 10 raised to -12. लक्षात. देन फेमटो एक आहे पुढचं 10 raised to -15. 10 raised to -15. लक्षात येईल? लक्षात तुमच्या? म्हणजे डेसी 10 raised to -1. देन सेंटीमीटर म्हणजे मीटर आणि यांचं रिलेशन कसं आहे बघा, मीटर आणि डेसिमीटर.
म्हणजे 10⁻⁻1 बघा 10⁻⁻1 डेसिमीटर. 10⁻², काय सेंटीमीटर. 10⁻³ मीटर. लक्षात. मिली मध्ये रूपांतर करताना लक्षात. सेंटीमध्ये रूपांतर करणार -10⁻², मिली मध्ये रूपांतर करणार 10⁻³ मायक्रो मध्ये रूपांतर करताना 10⁻⁶, नॅनो 10⁻⁹, नंतर पिको 10⁻12, फेमटो 10⁻15. आता बघा प्लीज डेका म्हणजे DA 10⁻1 आहे डेका. या ठिकाणी पॉवर कशी आली त्याची, हे डेसी आहे, हे डेका आहे. डेसी आता मी मागा सांगितलं तुम्हाला डेसी आणि डेका 10⁻1. हेक्टो म्हटलं की 10⁻2, किलो म्हटलं की 10⁻3. किलो 1000 लक्ष तुमच्या. हे 100, हे 10, 100, 1000. बघा मेगा 10⁻6, गिगा 10⁻9 आणि टेरा T 10⁻12. लक्षात तुमच्या. हे युनिट लक्षात ठेवायचं. या ठिकाणी हे 10⁻- आहे, हे डेसीचे आहेत आणि डेका 10⁻1 आहे. ओके लक्षात आलं. 10⁻1 म्हणजे 1/10, 10⁻2 म्हणजे 1/100, 10⁻3 म्हणजे 1/1000, 10⁻1 म्हणजे 10, 10⁻2 म्हणजे 100, 10⁻3 म्हणजे 1000. अशा पद्धतीने हे कन्वर्जन आहे. हे लक्षात ठेवायचे. लक्षात तुमच्या. आता आपण काय शिकलो या चॅप्टर मध्ये आज या पॉइंट मध्ये. पहिला आहे बघा, पहिला काय पॉइंट शिकलो आपण त्या ठिकाणी बघा, मॅटर, देन स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, दीज आर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर. देन प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि मेजरमेंट्स ऑफ प्रॉपर्टीज. त्यानंतर युनिटची डेफिनेशन अतिशय सोपी आहे, पाठांतर करायची. ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या, ह्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी आता समजावून सांगितले तुम्हाला सर्वांना. नंतर फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्हड युनिट्स. नंतर फंडामेंटल युनिट्स 7 आहेत. कोणते आहेत, व्हॉट आर द 7 फंडामेंटल युनिट्स, किंवा राईट अ नोट ऑन फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिटची डेफिनेशन लिहायची, हे 7 युनिट लिहायची. त्यानंतर एक MCQ ला क्वेश्चन येतो, व्हॉट इज द SI युनिट ऑफ टाइम, सेकंद. व्हॉट इज द SI युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल. लक्ष तुमच्या. नंतर डिराइव्हड युनिटची डेफिनेशन आहे, हे डिराइव्हड युनिट म्हणजे दुसऱ्या युनिटवर अवलंबून असतात असे युनिट म्हणजेच डिराइव्हड युनिट. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, मास, वेट, लेंथ, हे रिलेशन मी तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला. लक्षात. तिथं काय प्रिंट मिस्टेक आहे, चुकीचं असेल तर ते समजून सांगितले तुम्हाला. या ठिकाणी MM पाहिजे, या ठिकाणी काय पाहिजे, CM पाहिजे. लक्षात. CM आणि इथं MM. ओके एवढं लक्षात ठेवायचं. काय प्रॉब्लेम. ठीक आहे. ही आता एकदम सोपा फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, यानुसार तुम्ही कन्वर्जन करायचं. आणि या ठिकाणी आपल्याला बेसिक फंडामेंटल युनिट्स आहे, तो पॉईंट पुस्तकातला संपलेला आहे. आणि पुढच्या चॅप्टर मध्ये तर आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ द लॉज शिकायचे. त्या ठिकाणी 5 लॉ आहेत, प्रत्येकाचं स्टेटमेंट हे वेगळं आहे. लक्षात तुमच्या. ठीक आहे. दिस इज अबाउट द टुडे लेक्चर. थँक यू. थँक्स फॉर वॉचिंग. स्टडी हार्ड and write down all the notes whatever I have given to you in your chemistry notebook. सर्वांनी 200 पेज वही करायची, लगेच लिहून घ्यायचे. ओके. गुड डे. थँक यू.